21 पर्यंतच थांबू शकतो. आणि याच आकड्यांना घेऊन मी सुरुवातीला राजीव खांडेकरांकडे जाते. राजीव सर, अब की बार 400 पार हे सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येतंय, पण ओपिनियन पोलचे जे आकडे समोर येत आहेत त्यातून हे सहज साध्य दिसत नाहीये, जसं तुम्ही मघाशीही सांगितलं. नाही कविता, 400 पारचा जो नारा आहे तो पक्षामधल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्यासाठीचा आहे आणि भाजप हर प्रकारे तो जोश आणण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. 356 हा सुद्धा खूप मोठा आकडा आहे आणि त्यामुळं गेल्या खेपेच्या पेक्षा जास्त त्यांचा परफॉर्मन्स चांगला होताना आत्ताच्या घडीला दिसतोय. मला याच्यामध्ये पुन्हा लक्ष वेधायचे ते मतांच्या टक्केवारीकडे. जर आपण या निवडणुकीमध्ये मतांच्याकडे बघितलं आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं म्हणजे याच्यामध्ये जेव्हाही सर्व्हे होतात तेव्हा मुख्यत्वे कळतात ते मतदान किती टक्के कोणाच्या बाजूने होईल हे कळतं आणि त्याच्यावरून नंतर गणित मांडून जागांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. आता या निवडणुकीमध्ये आत्ता जर मतदान झालं तर युपीएला 29.2% मतं मिळतील असं दिसतंय आणि भाजपला 45.9% मतं मिळतील असं दिसतंय. युपीएच्या बरोबर आपण जर त्यांचे मित्रपक्ष आहेत, समाजवादी पक्ष किंवा समजा तृणमूल किंवा समजा डीएमके वगैरे, तर त्यांचं मताचं प्रमाण आहे ते 9.8% म्हणजे जवळपास 10%. तर 29.2 अधिक 9.8 म्हणजे ऑलमोस्ट 39% त्यांचं मतदान होताना दिसतंय. या उलट भाजपचं मतदान जे आहे ते 45.9% म्हणजे जवळपास 46% मतदान भाजपला होईल असं दिसतंय. भाजपसाठी आकडे जरी वाढले असले आणि आकडे वाढणे शेवटी आकडेच महत्वाचे आहेत की तुम्ही किती ठिकाणी निवडून येता, पण गेल्या खेपेची जर तुलना केली तर आता गेल्या निवडणुकीमध्ये 51.3% मतं भाजपला मिळाली होती. आत्ताच्या घडीला ते 45.9 म्हणजे 46% असं ते प्रमाण म्हणजे खाली आलेलं दिसतंय 5%. या उलट काँग्रेसला गेल्या खेपेला, काँग्रेस किंवा विरोधी पक्षांना युपीएला गेल्या निवडणुकीमध्ये 33.7% मतं होती, जी आत्ता 39% होत आहेत. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये भाजपची मतं कमी होत आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये युपीएची मतं वाढताना दिसत आहेत. हा म्हणजे ही आत्ताची स्थिती आहे. याच्यामध्ये जे युपीए बरोबर नसलेले किंवा भाजप बरोबर नसलेले जे पक्ष आहेत, असे अनेक पक्ष आहेत, जसं बिजू जनता दल आहे किंवा वायएसआर काँग्रेस आहे, तर अशा पक्षांचं मात्र या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतंय आणि त्यांचं सगळ्यांचं मिळून जे मतांचं प्रमाण आहे ते साधारण 15%च्या आसपास आहे. पण त्या प्रमाणामध्ये त्यांना जागा मिळत नाहीत, त्यांच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. तर भाजपला ह्या गोष्टीचा नक्की आनंद असेल ह्या सर्व्हेवरून की आपला जो गेल्या खेपेचा परफॉर्मन्स होता त्याच्यापेक्षा या खेपेचा परफॉर्मन्स चांगला होतोय. पण त्यांच्यासाठी चिंतेची गोष्ट ही नक्की असणार आहे की त्यांची मतांची टक्केवारी जी गेल्या निवडणुकीमध्ये होती त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट 6% त्यांची मतं कमी होत आहेत. काँग्रेसला ह्या गोष्टीचं आनंद दुःख जे काही असेल ते की आपल्या गेल्या खेपेपेक्षा सीट्स वाढतायत युपीएच्या, पण त्यांची मतांची टक्केवारी ही जास्त प्रमाणामध्ये वाढताना दिसतेय. आणि या घडीला भाजप किंवा एनडीए आणि युपीए या दोघांच्या मतांच्या टक्केवारीमधलं जे अंतर आहे ते 39% आणि 46% म्हणजे 7% अंतर आहे. आणि त्या 7% मतांनी हा जो फरक पडलेला आपल्याला दिसतोय की भाजपला ऑलमोस्ट 200 जागा जास्त मिळत आहेत आत्ताच्या घडीला जर निवडणूक झाली तर, तसं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं की ही आकडेवारी फार इंटरेस्टिंग आहे. सत्ताजी, थोडक्यात तुमची कमेंट. मला वाटतं एकंदरीतच जर आपण बघितलं तर देशामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसची वाढ आहे ती जी मतांच्या टक्केवारीबद्दल आता राजीव जे म्हटले ते काँग्रेससाठी सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. कुठेतरी परत मतदारामध्ये आपण आपली स्पेस बनवू शकलो हे काँग्रेस साठी साध्य होणार आहे. म्हणजे जागा ह्या जरी फारशा वाढू शकल्या नाही तरी काँग्रेस ही स्पेस निर्माण करू शकलाय हे महत्वाचं आहे. आणि खरं तर आधीची टक्केवारी आणि त्यातला जो फरक होता आणि आत्ताची टक्केवारी म्हणजे काँग्रेससाठी ही फार गुड न्यूज आहे.
कुठंतरी आजच्या घडीला तरी, म्हणजे हे आकडे सगळे बदलू शकतात, पण आजच्या घडीला तरी भाजपासाठी हे मात्र फारसं चांगलं नाही. म्हणजे दोघांच्याही जागा वाढत असल्या तरी टक्केवारीतला फरक जर बघितला तर नक्कीच भाजपा ज्या उद्देशानं पुढे जाते ते लक्षात घेता हे काही फारसं त्यांच्यासाठी, त्यांच्या ध्येयासाठी हे चांगलं नाही. आता या सगळ्याची कारणं नेमकी काय आहेत? म्हणजे मतांची टक्केवारी वाढती आहे, काँग्रेसची जागाही काही प्रमाणात वाढतायत, भाजपच्या जागा वाढतायत, मात्र मतांची टक्केवारी कमी होते. याचा नेमका अर्थ काय, कारण काय, यावरही चर्चा करायची. छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतो, फक्त 20 सेकंदात. पाहत रहा एबीपी माझा.